शिवा, कुठे गेले होतेस? ते गॅरेज मध्ये गेले होते, काम होतं जरा. कामं घरात पण असतात आणि जाताना सांगून जायचं असतं की नसतं? ते अर्जंट काम होतं म्हणून. आपल्या मर्जीचे आपण राजे. असा व्यवहार असेल तर काय कोणी बोलायचं? मला तुम्हाला सगळ्यांनाच एक सांगायचंय, जे झालं ते झालं. त्यावरून आता तिला दोष देण्यात काही अर्थ नाहीये आणि तसंच डोक्यात ठेवून तिच्याशी वागण्यातही काही अर्थ नाहीये. तुम्ही मला सांगताय ना, मग माझ्याशीच बोला ना स्पष्ट. सीता, मला आता असं वाटतं की घरातलं वातावरण प्रसन्न असावं. हो ना, मग याची जबाबदारी सगळ्यांचीच असते. एवढी मोठी चूक झाली तिची, तरी सुद्धा तुम्ही अशी सहजासहजी ती पोटात कशी घालू शकता? हो, पण तिची चूक नव्हतीच ना ती. आणि आता तू म्हणालीस ना की आशू कुठेही जाणार नाही, तर झालं. नाही, मला नकोय. अगं कोय, तुला सांगितलं नाही एकदा? असं वातावरण असेल ना तर सगळेच नाराज राहतील. काकू, अगं बाई, ये ना ये. हे घ्या. हे काय? पेढे कसले? काकू, मला नोकरी मिळाली. अगं बाई, हो का? हो. कुठे? अहो काकू, आपल्या शिवाच्या गॅरेज मध्येच काम मिळालं. काय? आई ऐकलं का? आपल्या शिवानीच्या... नाही, त्यांना माहिती ऑलरेडी. अहो, शिवा मला बोलली की गॅरेज मध्ये काम कर. सध्या साफसफाईचं काम दिलंय, पण नंतर बाकी सगळे कामं पण शिकून घेईल. पण आता मनापासून आणि व्यवस्थित काम कर, कळलं का? हो हो. एकदा कामाची घडी बसली का नाही, कसं कसं व्यवस्थित होतंय ते बघ. हा, नाही खरंय, काही गोष्टी सुरू व्हायला जरा वेळ लागतो, पण एकदा सुरू झालं ना की सगळं व्यवस्थित होतं बघ. दिव्या, एक दिवस तुझी ही स्माइल सुद्धा आनंदात बदलून टाकेन मी. आई, हे ठेवतो इथे. हो, येतो. नक्की खाऊन घ्या. हो. काय ग दिव्या, त्याला एवढी नोकरी लागली, कौतुकाने पेढे घेऊन आला होता, धड दोन शब्द बोलता येत नाही त्याच्याशी? काय बोलायचंय? साफसफाईचं काम मिळालंय म्हणून कौतुक करायचंय? घे. अगं, शिवाने काम दिलंय म्हणे, काही गरज काय होती हिला? तिथे शहाणपणा दाखवत असते उगाच. हॅलो, तुझी हिम्मत कशी झाली शिवा? आता काय झालं? एवढं सगळं करून काय झालं विचारतीयस? हे बघ शिवा, नीट ऐक. माझं आणि चंदनचं नातं संपलंय. हा, कागदोपत्री आम्ही नवरा बायको आहोत म्हणून केलंयस ना तू हे सगळं? आणि खरं तर तुझे काम त्याला दिलंयस ना, त्याची लायकी तीच आहे, पण हे सगळं करून तू माझ्यावर उपकार केलेत असा विचार करू नकोस. माझ्या नवऱ्याला तू कामावर ठेवलंयस म्हणून खूप मोठी झालीयस का तू? माझी लायकी दाखवायची आहे तुला? अगं, असं नाहीये दिव्या, त्याला कामाची खरंच गरज. कामाची गरज होती म्हणून तू त्याला नोकर केलं, म्हणजे उद्या जग म्हणेल की शिवाने तुला आधार दिला, तुझ्यामुळे माझं घर चालतंय. हेच हवंय ना तुला? हे बघ, खूप मोठी चूक केली आहेस शिवा. नव्हतं करायला पाहिजेस हे तू. अगं दिव्या, ऐकून तर घे, मी असं काही केलं नाही. तर बघ शिवा, मी काय करते. नाही तुझा संसार उद्ध्वस्त केला ना मी, तर नावाची दिव्याने.
आशू थांब. आता काय आहे? आशू काय झालंय काहीतरी सांग ना. असं चिडचिड करून काय होईल? मी काय चिडचिड कर. हे बघ तुला काय सांगू मी आता. माझं आयुष्य स्ट्रेट नाहीये. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत आहेतच. त्या दिव्याशी लग्न करायचं होतं, ती पळून गेली, मग तू आयुष्यात आलीस. पण तुझ्याबरोबर सगळं नॉर्मल चालू असताना काहीतरी आता हे. आता ओके चाललं होतं ना, मग काय झालं? मला माहित नाही. मला कळत नाही. आशू अरे असं काय करतोस? तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला नाही माहिती, पण आपण चांगले मित्र होतो ना. हा असं काय करतोस अरे? हा कोणाची नजर लागली आपल्या नात्याला? काय नातं कसलं खोटं आहे सगळं. काय खोटं वाटतंय म्हणजे? हे नातं प्रेम वगैरे हे सगळं खोटं आहे. हे काही खरं नाही यातलं. आशू काही खोटं नाहीये माझ्याकडनं तर काही खोटं नाहीये माझं. बस शिवा प्लीज. या सगळ्यांनी काही होणार नाहीये. ह्या एक्सप्लेनेशननी अशा काही गोष्टी घडल्या. ओके अरे काय घडल्या ते मी तुला आता नाही सांगणार आहे. आय मीन मी आता सांगून तुला मी किती सांगू. हा तुला थोडं समजून घेतलं पाहिजे ना. मग आपण बोलूयात पुढचं. आत्ता मला शांतता हवी आहे. आत्ता मला ही असली भांडणं नाही करायची यार सारखी सारखी. आशू ऐकून घे ना माझं. तू माझं ऐक आता. हा लिव्ह मी आलो. मीच बाहेर जातो. आशू ऐकून घे ना माझं. आशू असं का? झालं सगळं. वा बापरे. एक नंबर चंदन शेठ एकदम चकाचक करून टाकलं. भाई एकच नंबर केलं रे गॅरेज तू. हा ना. हे घे. अरे अरे तू टाक. भाई खाऊन टाका आता पटापट. अरे याची काय गरज होती? हा बघ. अरे ह्याची काय गरज म्हणजे उपाशी पोटी काम करणार आहेस का तू? अरे बघ शिवाला अजिबात आवडत नाही उपाशी पोटी काम केलेलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून तुझी जबाबदारी या पाना गँगवर. काय रे? थँक्यू यार. हा बघ. अरे थँक्यू काय भाई. तू इकडे एक नंबर आहे भाई तू. शिवाने खूप विश्वास टाकून मला हा चान्स दिला आणि या संधीचं मी सोनं करणार. तिच्या विश्वासाला मी खरा ठरवून दाखवणार. अरे हो भाई मला माहितीये तू सगळं नीट करणार. आणि तू आधी कितीही चुकीचा वागला असशील ना तर भाई तू मनाचा सच्चा आहेस. हा थँक्यू. मी आरामात भाई. मेहनतीचा आया पोरगा. शिवा मी तुला सॉरी म्हणायला आले होते. अगं देवासमोर बसले मी खोटं नाही बोलणार. काल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. मला खूप वाईट वाटतंय पण खरंच मी मुद्दाम काहीच केलं नाहीये. आशू भाऊ आहे ग माझा. मला काळजी वाटते त्याची आणि आई सुद्धा खूप दुखावली होती. हे सगळं जे चाललंय ना ते मुद्दामच चाललंय. इतकं होतं तर माझ्याशी तोंडावर बोलायला यायचं ना. खरं तर माझ्या हातात काहीच नव्हतं. मी जे बोलले जे केलं ते सगळं आईच्या सांगण्यावरून केलंय. काय ना माझ्या आजीचा आईचा कुणीही अपमान केलेला मला चालत नाही. मी काल गप्प बसले याचं कारण मी माहेरी होते आणि सासरकडच्यांची इज्जत कमी होऊ नये म्हणून मी शांत बसले. यापुढे शांत बसणार नाही. आता तू मला सांगणार मी कोणाशी कसं बोलायचं ते? आणि तुला काय वाटलं
तू मला या घरात राहून दिलंस म्हणून तुझ्या उपकाराखाली दबून राहील मी? नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये. मी फक्त नात्यांचा आदर करते. तू केलास तर नाती टिकून राहतील आणि नाती टिकावी इतकी इच्छा आहे माझी. हे घर माझं आहे आणि मी इथे मला हवं तसं वागेन. आणि खरं तर आता तू तुझा विचार करायला हवायस, कारण काहीच दिवसात तू या घरातून दिसेनाशी होणार आहेस. कळलं? ठीक आहे, मला काय तुझा भ्रम मोडायचा नाही. तुझा भ्रम आपोआप मोडेल ना, तेव्हा तुला जाणीव होईल. तू ना नारळ पाणी पिणार? पाजू का? To avoid of possible duplicate address, many train civilians would have flood on the slopes of recent mountains, which meant that the soil on the slopes is. संपदा, तुला किती शोधलं मी आणि इथे बसलायस तू? अगं मी आणखी कुठे असणार? घरी गेले होते मी तुझ्या. तुला शोधलं खूप, पण तू नव्हतास तिथे, मी इथे आले. अगं नाही, इथे गॅरेज मध्ये कोणीच नव्हतं ना, सगळे बाहेर गेले म्हणून मी इथेच येऊन बसलो, अभ्यास करत होतो. अच्छा. पण तू इथे म्हणजे आपलं तर आज ठरलं नव्हतं ना भेटायचं म्हणून. ठरलं नव्हतं तर काय? मी तुला सरप्राईज नाही देऊ शकत का? हा रॉकी, तुला आवडलं नाहीये का मी आले ते? अगं नाही नाही, तसं काय नाही. गुड. मग हे घे तुझ्यासाठी. संपदा, तू का करते हे सगळं? कारण रॉकी, मला ना तुझ्यासाठी हे सगळं करावंसं वाटतं. तुला भेटावंसं वाटतं, तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं. संपदा, अगं मी तुला सांगितलं ना यार, हे नको करू, सगळं कॉम्प्लिकेटेड होईल. ए, मी नाही, तू कॉम्प्लिकेट करतोयस. हा मी? हो. अगं तूच तर करते, आणि मुळात तू हे का करते हे आणायची काही गरजच नव्हती ना. तू हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस, तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ना ते माहितीये मला, पण ते शक्य नाहीये. मी बोललो होतो तुला. अच्छा, माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत हे माहिती आहेत तुला. मग रॉकी, तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ना हे मला माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. तू ना फक्त ते एक्सेप्ट करत नाहीयेस. ऍक्च्युली ना सगळं एकदम असं सरळ सरळ एकदम सोपं आहे. तू त्याला कॉम्प्लिकेट करतोयस. जाऊ दे, मला ना भांडायचंच नाही. हे बघ रॉकी, तुला ना आवडतं म्हणून हे बनवलंय, त्यामुळे ते खा आणि मला सांग कसं झालंय ते. ओके, बाय. अभ्यासासाठी भेटू. बाय. गँगनी मला या दोघांबद्दल सांगितलं तर होतं ना, एवढं सिरियस असेल कधी वाटलं नव्हतं मला. संपदा, हाय, मी चंदन, दिव्याचा नवरा. हो, माहिती आहे मला. हां, आय मीन आपण एकमेकांना ओळखत नाही, किंवा म्हणजे असं भेटणं किंवा बोलणं आपलं झालं नाहीये. मग मला आता का थांबवलं तुम्ही? ऍक्च्युली तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं.
तुझं आणि रॉकीचं? नाही नाही नाही, डोंट वरी, मी चोरून नव्हतो ऐकत. ॲक्च्युली मी जस्ट आलो आणि तुम्ही दोघं बोलत होतात, तर तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तुझी हरकत नसेल तर थोडं बोलायचं होतं. इट्स ओके, तू अशी ऑकवर्ड नको होऊस. मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि तो मी अनुभवलेल्या गोष्टीतनं आलाय म्हणून. काय? तुझं खरंच प्रेम आहे? हे बघ संपदा, प्रेम करणं ना खूप सोपं असतं, पण ते निभावणं फार अवघड असतं. माझंही दिव्यावर खूप प्रेम होतं, रादर आहे, पण ते निभावताना काय झालं हे आता सगळ्यांनाच कळलंय ना. अर्थात रॉकीची गोष्ट वेगळी आहे, त्याची स्वप्न मोठी आहेत, त्याला आयस व्हायचंय, तो होईलही, हुशार आहे तो खूप. पण समजा तसं नाही झालं तरीही तू त्याच्यावर तेवढंच प्रेम करशील? तेव्हाही तू त्याला त्याच्या आहे त्या परिस्थितीत एक्सेप्ट करशील? हो, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. हे बघ, एकदा नीट विचार कर. उद्या जर समजा तुला या वस्तीत येऊन राहायला लागलं तर ते तुला जमणार आहे का? बाहेरनं सगळ्या गोष्टी फार सोप्या वाटतात ग, पण आपण जेव्हा त्यात पडतो ना तर ते सांभाळणं फार अवघड होतं. मला माहित नाही अजून, पण मला आता तरी हेच वाटतं, आणि माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. मी रॉकीसाठी काहीही करू शकते. ठीक आहे, तरी पण एकदा नीट विचार कर. आणि माझा काय तुमच्या प्रेमाला विरोध नाही हा. उलट जर तू तुझ्या मतावर ठाम असशील ना तर तुम्हा दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी माझी. तू काळजी नको करूस. खरंच? हो. एक सेकंड. हा? पण तुम्ही आमच्यासाठी हे का करताय? कारण मला खरं प्रेम कळतं, आणि ते दुरावल्याचं दुःखही कळतं, आणि ते दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये असंच मला वाटतं. तू फक्त सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. ऑल द बेस्ट. अशू, आता जरा ऑफिसकडे लक्ष द्यायला लाग. हे 2-3 महिने खूप क्रुशियल आहेत, आणि एक नवीन प्रोजेक्ट येतो तुझ्याकडे. हो भाऊ. आशू, मोठी जबाबदारी आहे, लक्षात येतंय ना? हो आई, आहे माझ्या लक्षात. मग तसा वेळही द्यायला हवा. त्यामुळे हे असं बाकीचं इकडे तिकडे फिरणं, याने बोलावलं त्याने बोलावलं म्हणून जाणं जरा बंद कर. कोणी कितीही आग्रह केला, बोलावलं तरी काम महत्वाचं. काय बोलतेस सीता तू? काय चुकीचं बोलतेय मी? नाही, चुकीचं काही बोलत नाहीयेस, पण त्यापेक्षाही काही गोष्टी महत्वाच्या असू शकतात ना त्याला. हो ना, पण कुठली गोष्ट अधिक महत्वाची हे त्याला कळायला हवं ना. आणि मी हे सांगणं चुकीचं वाटतंय का तुम्हाला? आता माझ्या मुलाला मी काही सूचनाही करू शकत नाही. सीताई, तुमचं बरोबर आहे. आता आशूने कुठेच जायची आणि काही करायची गरज नाहीये. बघा, हेच म्हणतेय मी, पण आता तुम्हाला पटलं असेल. एक मिनिट. सॉरी सॉरी सॉरी. अरे आशू, बघून उठायचं ना रे. त्याला का बोलताय? शिवाय तुला नीट वाढता येत नाही, लक्ष देता येत नाही. मी करते ते. असू दे, जाऊ दे. काहीतरी कारण असतीलच तुझ्याकडे, आणि तुझी बाजू घेणारे इथे हजर आहेतच. मी करते. आई तू शांत हो, माझी चूक होती, माझं लक्ष नव्हतं. ऐक ना शिवा, सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आलोच. कीर्ती, अगं बघत काय बसलीयस? मदत कर ना तिला. का? तिने सांडवलं ना, मग ती उचलेल, मी कशाला मदत करू? बरोबर आहे. बास हा सीता, बास. तिची यात काहीही चूक नाहीये. जाऊ दे. तुम्हा सगळ्यांना ना तिची बाजू घ्यायला काही कारणही लागत नाही.
सीताई माझ्या एवढ्या जवळ आलेल्या परत लांब जात आहेत. नाही, मला हे होऊ नाही द्यायचं. सीताईशी बोलावंच लागेल.